विधानसभेत नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीवरून खडाजंगी, समितीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा भाजपच्या आमदारांचा आरोप, समिती बरखास्त करून प्रशासक नेमण्याची मागणी, मंत्री जयकुमार रावल यांच्याकडून कारवाईचं आश्वासन. वांद्र्यामधल्या संरक्षण खात्याच्या जमिनीवरून विधानसभेमध्ये गदारोळ, मंत्री शंभूराज देसाई आणि आदित्य ठाकरेंसह वरुण सरदेसाई यांची खडाजंगी, ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आक्रमक. शी कचरा साफ करायचं काम सुरू आहे, नितेश राणे पोडियमवरती बोलत असताना बघून आदित्य ठाकरे यांची कॉमेंट. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजप नंबर 1 चा पक्ष ठरला पाहिजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मराठवाड्यामधल्या आमदारांना कानमंत्र. महानगरपालिका जिंकण्यासाठी आमदारांना पूर्ण ताकद स्वतः देणार, विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय होणार नाही, वर्षावरच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीसांचं विधान. भाजपच्या 30 आमदारांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मार्गदर्शन, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा, लोकांना आपला आमदार वाटलं पाहिजे अशी कामं करा, संघाच्या आमदारांना सूचना. नाशिकचे सुनील बागुल, मामा राजवाडे यांचा भाजपचा प्रवेश पुढच्या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता आहे. दोघांवरचे गुन्हे मागे घेतल्यामुळे भाजप प्रवेशाचा मार्ग आता मोकळा झालाय. भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांना नोटीस, मनसे शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी नोटीस पाठवली. मराठीच्या संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या नंतर ही मानहानीची नोटीस पाठवली आहे. 7 दिवसांमध्ये माफी मागण्याचा इशारा. प्रवीण गायकवाड यांच्यावरती शाईफेक करणाऱ्या आरोपींवरती अजामीनपात्र गुन्हा दाखल, आरोपी दीपक काटे, भवानीश्वर शिरगिरेवरती अजामीनपात्र गुन्हा दाखल, घातक हत्यारांनी इच्छापूर्वक दुखापत करण्याचा गुन्हा दाखल झाला आहे. संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाईफेकीचं प्रकरण, आरोपी दीपक काटे आणि त्याच्या साथीदाराला 2 दिवसांची पोलीस कोठडी. दीपक काटे याला वाचवण्याचा सरकारचा प्रयत्न नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांचं स्पष्टीकरण. गायकवाड यांच्यावरच्या हल्ल्याच्या प्रकरणामध्ये कुणालाही वाचवण्यासाठी आपण फोन केलेला नाही, बावनकुळे यांची माहिती. आकाशवाणी आमदार निवास कॅन्टीन पुन्हा एकदा सुरू झालंय. कॅन्टीनमधील खराब अन्नावरून आमदार संजय गायकवाड यांनी मारहाण केली होती. एफडीएच्या अटींची पूर्तता झाल्याच्या नंतर हे कॅन्टीन पुन्हा एकदा सुरू झालंय. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीमध्ये अत्यल्प गटासाठी घर आमदार आणि खासदारांसाठी राखीव ठेवण्यात आलं. कल्याणमधल्या घराची किंमत केवळ 9,55,000 रुपये आहे. मराठवाड्यामधील 8ही गट आणि गणांची प्रारूप रचना जाहीर. नांदेडमध्ये 2, संभाजीनगर, बीड, जालना, लातूरला 1 गटाची भर. मराठवाड्यामध्ये 6 गट वाढले, गणांची संख्या 12ने वाढली आहे. यवतमाळच्या महागाव पोलीस ठाण्यामध्ये बच्चू कडूंसह 12 जणांवरती गुन्हे दाखल. पदयात्रेच्या समारोपाच्या सभेच्या वेळेला ट्रॅक्टर महामार्गावरती आडवे लावून वाहतूक पूर्णपणे बंद केल्याप्रकरणी गुन्हे दाखल. कौस्तुभ धौसे हे मुख्यमंत्र्यांचे नवे मुख्य गुंतवणूक सल्लागार. महाराष्ट्रामध्ये अधिकाधिक गुंतवणूक आणण्याच्या दृष्टीनं नेमणूक. यापूर्वी धौसे यांनी मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून बजावली होती भूमिका. बुलडाण्याच्या खामगाव इथल्या चांदी बाजारामध्ये चांदीचे भाव उच्चांकी स्तरावर. चांदी प्रति किलो 1,15,000 रुपयांपर्यंत, तर पुढील काही दिवसांमध्ये चांदीचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. धुळे शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती खड्ड्यांचं साम्राज्य. ठाकरेंच्या शिवसेनेकडून रस्त्यावरती भजन करत प्रशासनाचा निषेध, तर रस्त्यांची दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलन करणार, ठाकरेंच्या शिवसेनेचा इशारा. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये भर पावसात विद्यार्थ्यांचं आंदोलन. विद्यापीठामधल्या वसतिगृहाच्या दुरावस्थेच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं. विद्यार्थी संघटना भर पावसात आक्रमक झाल्या. शहापूरमध्ये विद्यार्थिनींना विवस्त्र करून मासिक पाळी तपासल्याचं प्रकरण. आरएस दमाणी शाळा आजपासून पुन्हा एकदा सुरू. 9 जुलैपासून ही शाळा बंद होती. हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये रुग्णांचे हाल. उपचार वेळेत मिळत नसल्यामुळे रुग्णांना तात्काळ थांबण्याची वेळ आली आहे. चांगल्या पद्धतीनं रुग्णसेवा द्यावी, नागरिकांची मागणी. वर्ध्यामध्ये महिला रुग्णालयाची इमारत बांधून 4 वर्ष पूर्ण झाली, मात्र आरोग्य सेवेपासून नागरिक वंचित आहेत. लोकार्पण न करता रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराला कुलूप. रुग्णालय सेवेमध्ये आणण्यात अडचण काय आहे, महिलांचा सवाल. शिक्षणासाठी अनेक वर्षांपासून मुलांची जीवघेणी कसरत. 6 ते 16 वर्ष वयोगटामधल्या मुलांचा तराफ्यावरून प्रवास सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरच्या भीव धानोऱ्यामधले भीषण वास्तव एबीपी माझावर. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या अंतर्गत राज्यामधील 1,53,66,000 लाभार्थ्यांनी घेतलं 3 महिन्यांचं एकत्रित रेशन. धान्य वितरण प्रणालीमध्ये राज्यात गोंदिया जिल्हा पहिल्या तर भंडारा जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर.
होमिओपॅथीच्या डॉक्टरांना ॲलोपॅथी उपचार करण्यासाठी स्थगिती. होमिओपॅथीचे डॉक्टर आक्रमक झाले आणि त्यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. 1 लाख होमिओपॅथी डॉक्टर्स आझाद मैदानावरती आंदोलन करणार आहेत. नागपूरमध्ये धार्मिक स्थळावरचे अनधिकृत भोंगे आणि लाऊडस्पीकरवरती कारवाई. आतापर्यंत 300 पेक्षा जास्त भोंगे आणि लाऊडस्पीकर पोलिसांनी काढले, तर आणखी 2 दिवस पुन्हा एकदा ही कारवाई केली जाणार आहे. मुंबईत पश्चिम रेल्वे स्थानकावरील फलाटांची उंची वाढवणार. प्रवासी सुरक्षेच्या सोबतच चढ उतारासाठी योग्य सोय होण्याच्या दृष्टीनं ही योजना केली जाते. स्थानकांवरचा फलाट 0.9 मीटरनं उंच केला जाईल. मध्य रेल्वेवरती 8 वर्षात 8,273 प्रवाशांचा मृत्यू झालाय. रूळ ओलांडत असताना आणि धावत्या लोकलमधून पडून सर्वाधिक मृत्यू, तर मृत्यूदर गेल्या काही वर्षांपासून घटत असल्याचा मध्य रेल्वेचा दावा आहे. मुंबई मेट्रो ट्रेनच्या दररोजच्या फेऱ्या 284 वरून 305 पर्यंत वाढवल्या. गर्दीच्या वेळेला 21 अतिरिक्त सेवा, तर वाढती मागणी लक्षात घेऊन 3 नवीन ट्रेन सेट सुद्धा उपलब्ध. मीरा भाईंदर महानगरपालिकेची अव्वाच्या सव्वा उधळपट्टी. 70,000 रुपयांचे 500 कचऱ्याचे डबे, 9.5 लाख रुपयांचे 21 ऑटोमॅटिक डबे खरेदी करायला मंजुरी. उधळपट्टीवरती शहरामधून संताप. मीरा भाईंदर मनपाच्या कचऱ्याच्या डब्यांना सोनं लावलं असावं, अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया. तर कचऱ्याच्या डब्यांच्या खरेदीच्या विरोधामध्ये 100% आवाज उठवला जाईल, अतुल भातखळकर यांचं उत्तर. मुंबईमधील फुटपाथवरील अतिक्रमणाच्या बाबत न्यायालयाचे मुंबई पालिकेवरती ताशेरे. फुटपाथ अतिक्रमण मुक्त करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे कोर्टाचे आदेश. फेरीवाल्यांनी फुटपाथ बळकावल्यामुळे पादचाऱ्यांना करावी लागते कसरत. ओला कंपनीचे राज्यभरातील 385 शोरूम बंद. ट्रेड सर्टिफिकेट नसल्यामुळे परिवहन विभागाची कारवाई. ओलाच्या 432 शोरूमपैकी केवळ 47 शोरूमकडे विक्री परवाना असल्याचं समोर आलंय. देशामधली पहिली इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी ही 1 ऑगस्टपासून मुंबईकरांच्या सेवेत. ही ई वॉटर टॅक्सी गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीटी आणि डोमेस्टिक क्रूज टर्मिनल्स ते जेएनपीटी अशा 2 जलमार्गांवरती धावेल. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी. बीएसईच्या अधिकृत संकेतस्थळावरती ईमेलच्या माध्यमातून ही धमकी आलेली होती. कॉम्रेड पिनराई विजयन नावाच्या ईमेल आयडीवरून हा धमकीचा मेल रविवारी आला होता. ओरिओ बिस्किट आणि चॉकलेट्समधून कोकेनची तस्करी. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कोकेनचा मोठा साठा जप्त आहे. 62 कोटी रुपयांचं कोकेन जप्त. महसूल गुप्तवार्ता संचालनालयाची कारवाई. गणपतीसाठी कोकणामध्ये एसटीच्या जादा बसेस धावणार. 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबरच्या दरम्यान 5,000 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. पुण्यामध्ये पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण. तळजाई टेकडीवरती मैदानी सरावाच्या दरम्यान विद्यार्थ्यांना मारहाण. सराव करत असताना 10 ते 12 गावगुंडांची विद्यार्थ्यांना मारहाण. बीडच्या पालवण इथे शेत जमिनीच्या वादामधून महिलेला मारहाण करण्यात आली. जिल्हा रुग्णालयामध्ये महिलेवरती उपचार सुरू. संबंधितांवरती कडक कारवाई करण्याची पीडित कुटुंबियांची मागणी. नालासोपाऱ्यामध्ये विना लायसन्स चालकाकडून वाहतूक पोलिसांना मारहाण करण्यात आली आहे. मारहाण करणारे दोघं हे बापलेक असल्याची माहिती आहे. ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये सुद्धा कैद झाली होती. दारू पिऊन त्रास देणाऱ्या लहान भावाची मोठ्या भावानं हत्या केली. पुण्याच्या बिबवेवाडी भागातली घटना आहे. दारू प्यायल्याच्या नंतर वाद झाल्यामुळे लहान भावावरती चाकूनं वार केले. पोलिसांनी या मोठ्या भावाला अटक केली आहे. वसईमधल्या चिंचोटी धबधब्यावरती 2 तरुणांचा बुडून मृत्यू झाला. सोमवारी पिकनिकसाठी गेलेल्या गोरेगावच्या 2 तरुणांचा बुडून मृत्यू. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे हे दोन्ही तरुण बुडाले. पुण्यामधल्या जांभुळकर चौकामध्ये लष्कराच्या विंग कमांडरच्या घरावरती दरोडा पडला. दरोडेखोरांनी 40 तोळे सोनं आणि 8.5 लाख रुपयांची रोख रक्कम लंपास केली. पुण्यामधल्या मार्गावरील खड्ड्यांमुळे 3 तासात एकाच ठिकाणी 10 अपघात झालेत. खड्ड्यामध्ये मुरुम भरल्यामुळे, पावसामुळे चिखलाचं साम्राज्य. प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे अपघातांचं सत्र सुरू आहे.